अजून 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 रात्रीच्या जेवणानंतर छान आईस्क्रीम पार्टी केली आणि बसल्या बसल्या विचार केला की उद्याचा एक दिवस आहे संडेचा, त्यानंतर तर सर्व आपापल्या घरी निघून जातील. म्हणून म्हटलं कुठे जाऊयात. तर मग ठरवलं सगळ्यांनी की घोराडेश्वर ट्रेकिंगसाठी जाऊयात. रात्री जरा झोपायला उशीरच झाला. हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. जरा लवकरच निघायचं होतं आम्हाला, पण ओवी आणि पूर्वी पण सोबत होत्या म्हणून या टायमाला निघालो. आता वाजले सकाळचे 7 नाही 6:45 झालेत. लवकर उठलं होतं पण मग मुली उठत नव्हत्या म्हणून जरा टाईमपास झाला आणि म्हटलं नको, थंडीचं जास्त त्यांना लवकर बाहेर नको काढायला. आणि मग आता फायनली इथे पोचलो आहे आम्ही. इथपर्यंत आम्ही खाली गाडी वगैरे पार्क केली आहे आणि आता जातो आहे. तर चला बघू. चला ओवी पटापट चला. या दोघी मायलेकींची ट्रेकिंग खालीच होणार आहे कारण ओवी काय तिला सोडत नाहीये. मला नाही वाटत ते जास्त वरपर्यंत जातील. त्यांचे पप्पा मागे. हाय करा पप्पा. पूर्वी 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 इकडे बघ. ते बघ ते बघ पिकॉक दाखव, पिकॉक दाखव, पिकॉक पिकॉक ते बघ ते बघ. जरा उशीर लागतोय त्यांना चढायला कारण ओवी रडत होती, कोणाकडेच जात नव्हती. तिला फक्त तिच्या मम्मीकडे असायचं होतं. हे बघा इकडे जो व्ह्यू बघण्यासाठी आलो होतो तो वरती जाऊन बघायचा होता, पण मग टाईम जास्त झाल्यामुळे आम्हाला ते खालीच बघायला भेटला. यांनी इथे बसून घेतलंय. या पटकन या ना. फायनली ह्यांनी तिला घेतलंय आता आणि मग बघू ओवी कुठपर्यंत रडत नाही. ती जर शांत राहिली तर आम्हाला वरपर्यंत जायला भेटेल, नाही तर मग इथूनच परत जावं लागेल. आता आम्ही इकडे जिम साईडला आलोय. अगं ते जास्त जड आहे. तिचे डॅडी प्रत्येक संडेला येत असतात इकडे घोराडेश्वरला, म्हणून त्यांना सवय आहे. ते सगळी प्रॅक्टिस करत होते पण आम्ही मात्र नुसता टाइमपास करत होतो. यांची पण इकडे जिम चालू आहे पूर्वीची आणि ओवीची. थांब 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 ओवी पडू नको. अरे वा पुरे पुरे. अरे वा वा वा. ओवी छान वाटलं ना. ओवी इकडे बघ, छान वाटलं. इकडे बघ इकडे बघ. ओ छान होतं.
ओवी खूप जास्त रडत होती आणि तिला घेऊन वरती चढणं काही पॉसिबल पण नव्हतं, म्हणून तिचे आईवडील दोघं थकले होते आणि मग त्या तिघांना खाली तिथे एका ठिकाणी बसवून आम्ही पुढे चालायला लागलो, कारण आम्हाला पूर्ण फायनलपर्यंत वरतीपर्यंत जायचं होतं. हे बघू शकता, खूप दम लागलाय. इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. जरा त्रास होतो वरती चढण्यासाठी, पण वरती आल्यानंतर खूप फ्रेश वाटतं. पुरी थकलीस तू? थोडीशीच थकली आहे. मजा आली वरती चढायला? डॅडी कुठे? डॅडी दिसतंय का बघ बघ बरं. नाही ना? सोनू मामा दिसतोय? अरे बापरे, म्हणजे डॅडीपेक्षा आपण लवकर वरती पोहोचलो ना. डॅडी कुठे आहेत? आता फायनली वरती पोहोचलोय, तर म्हटलं काहीतरी पेट पूजा करूयात, कारण खूप दमलोय. म्हणून स्प्राउट सॅलेड घेतलंय. बघताय का? मग खाऊ थोडंसं ज्यूस वगैरे पिऊ आणि मग जाऊ घरी, कारण अर्धे खाली बसलेत. काय सुद्धा दिसत ऊन समोरून येते ना. आवळ्याचा ज्यूस वगैरे, अजून काहीतरी मिक्स ज्यूस आहे, पण आम्ही आवळ्याचाच घेतोय. काय करायला? आता मी चाललोय परत खाली. मी पूर्वी आणि सोनू मागे राहिले. थोडं उतरताना खूप जास्त त्रास होतो, चढताना काही वाटत नाही. नाही, उलट नाही, जे मला वाटतं ते बोलते. नाही, मला चढताना इझी वाटलं, उतरताना मला जड जातोय खूप. अजून 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 खाली येताना थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले आणि ते करता करता पूर्वीचा थोडासा पाय घसरला, म्हणून ती रडायला लागली. फायनली सगळेजण खाली आलो, छान असा नाश्ता वगैरे केला. कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्लॉग? नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.